आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय दीपक बाबा साळुंखे पाटील, व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, समोर असलेले बंधू, विविध पत्रकार बंधू आणि सर्व तालुक्यात राहिलेले माजी सरकारचे सरपंच पदाधिकारी आणि या बैठकीचं रूपांतर मेळाव्यात झालं आणि या मेळाव्याच्या वतीनं आपल्या तालुक्यात एक नवीन नेतृत्व उमलतंय, त्यांचा आज वाढदिवस आहे. तर या सगळ्या मेळाव्याच्या वतीनं मी यशराजे साळुंखे पाटलांना वाढदिवसाच्या अनंतकोटी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या राजकारणाची सुरुवात सोलापूरच्या जिल्हा परिषदेपासून कार्यकाळ सुरू व्हावा अशी विश्वासाने प्रार्थना करतो. या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी बोललं, बरंच काय काय बोलणं गेलं. मी काय जास्त त्या विषयावर बोलणार नाही, वेळ भयंकर कमी आहे आणि 2:45 वाजलेले अजून आबाचं वाचन आपल्याला ऐकायचं आहे. परंतु आत्ताच्या चालूच्या घडीला आत्ताच नगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, त्याचा निकाल आपण लागायचा आहे. दीपक बाबा, तुम्ही सांगताना सांगत असता कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करताना सांगितलं की बाबा तुम्ही टीका टिप्पणी न करता वैयक्तिक तुमचे मत मागा. ठीक आहे, आम्ही टीका टिप्पणी करणारे कार्यकर्ते न होता आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहे, कृती करणारे कार्यकर्ते आहे. परंतु आबाच्या कामाला तुमच्यावर टीका होते, तुम्ही त्याचं प्रत्युत्तर देता, अगदी प्रकर्तेने देता, पण तोपर्यंत वेळ निघून गेली असते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय आबा जवळच्या जवळ त्याच्या आयला तुला निर्णय त्या दिवशीच लावा, तुम्ही उशीर करू नका, तुमची उत्तर चांगली असतात. परंतु मला काय म्हणायचं, आबासाहेब तुमची ताकद आज मला सांगा, प्रत्येक कार्यकर्ता कुठल्या पक्षाला म्हणून राहिला, दीपकावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. तुमची ताकद की आता जे राजकारण सोडूनच द्या. मी 88ला शिवसेना शहर प्रमुख आबाच्यापासून तुमचं कार्य बघतोय. स्वर्गीय आबासाहेबांना दीपकाबाच्या कामाची, दीपकाबाच्या कार्यकर्त्याची ताकद माहीत होती आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा दीपकाबांना वाढवाड नेण्याचा प्रयत्न केला. परंतु अलीकडे का असं घडतंय, हा कार्यकर्ता संभ्रम आहे. परंतु आबा तुम्ही तडजोड भयंकर अलीकडे सुरुवात केलेली आहे. आबा तुम्ही तडजोड अवश्य करा, तुम्ही निर्णय घेतो आम्हाला सगळ्याला मान्य आहे. परंतु त्या निर्णयात तुमच्या सगळा वाटा त्यांच्यापेक्षा सरस असावा असा प्रत्येक कार्यकर्त्याला एक काही भूमिका आहे. तो वाटा सरस असावा. आता येणाऱ्या निवडणुकीत इथनं पुढची कुठलीही निवडणूक असल्या राजकारणात संधी येतच असते. लक्षात घ्या, निवडणुकीत टिकून राहणं किंवा मैदान न सोडणं हे महत्वाचं असतं आणि मैदान सोडण्यापैकी तुम्ही नातावा, तुम्ही मैदानातच राहणार आणि संधीचं सोडणं करणार एक काही दिवस, तो विषय वेगळा आहे. परंतु आता जर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जर आपल्याला एकमेकांशी ताकदीनं जर मिटवायची असतील तर दीपक आबा गटाचे एखाद्या गावाचे 2 कार्यकर्ते असतात आणि त्यांच्यात मतभेद असतात, गटगट असतात, त्याच्यात भांडणगट असतात. तर येताना निवडणुकीमध्ये सगळे गटगट आधी सगळ्या कार्यकर्त्यांनी संभवावे अशा प्रकारची प्रामाणिक इच्छा आहे. तुम्हाला कळकळीत माझी विनंती आहे की प्रत्येक गावाचे गटगट विसरा आणि पूर्ण ताकदीनिशी आबा जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आपण सगळेजण जाऊया. बोलण्यासारखं बरंच काय आहे, आम्हाला सगळं वाटतंय. तुम्ही स्वतः नेतृत्व स्वीकारायला तयार आहे, तुम्ही जे ते निर्णय मान्य आहे, पण तुमच्या हातात कुठला तरी झेंडा असावा असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय आणि तुम्ही घ्या अशा अपेक्षा व्यक्त करतो.